अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले काय आणि अलाहाबादचे नाव प्रयागराज झाले काय याने आपल्या आयुष्यात काय फरक पडला? ज्यांना या जागांची नावं बदलण्यामध्ये देशाची प्रगती वाटत आहे त्यांनी अजिबात पुढचा व्हिडिओ बघू नका. ज्या रामाच्या नावावर आपण भावनिक होतो, ज्या रामाच्या नावावर या देशातले सरकार बनतात आणि पडतात, त्याच रामाचे नाव असलेले हे श्रीरामपूर. अहिल्यानगर पासून श्रीरामपूर पर्यंतचा 70 किलोमीटरचा हा प्रवास ज्याने पण केला आहे तो या रस्त्याला 70 किलोमीटरमध्ये कमीत कमी 700 शिव्या देतो. या रस्त्याशी तुमचा संबंध असो का नसो, माझा मुद्दा समजून घ्या. इथे लोकांची अपेक्षा ही नाहीये की आम्हाला चांगला रस्ता द्या, इथे लोकांची अपेक्षा ही आहे की आम्हाला खराब का होईना पण रस्ता द्या. मागच्या अनेक वर्षांपासून या हायवेची अवस्था हीच आहे. आपल्याला जर जागांची नावं बदलूनच प्रगती झाल्यासारखी वाटत असेल तर आपल्याला तेच मिळणार आहे. जी देशातल्या नागरिकांची लायकी असते त्याच गोष्टी त्यांना मिळत असतात. इथे बोर्ड लावला आहे, रस्ता बंद आहे. खरं तर बोर्ड लावायला पाहिजे की इथे रस्ता झाल्यावर तो बंद करण्यात येईल. 70 किलोमीटर पर्यंत फक्त धुळीचे लोट. इथून प्रवास करणारा टू व्हीलरवाला फक्त 1 किलोमीटर मध्येच गिरणी कामगार दिसू लागतो या धुळीमुळे. तुमच्यात कितीही आकड असेल ना तरी हा रस्ता तुमचा सगळा माज जिरवून टाकतो. जसा हा ट्रकवाला बघा, मागे बोर्ड लावलाय याने, हम्म हम्म हे. पोहोचेपर्यंत याला हंबरडा फोडावा लागणार आहे. हम्म हम्म हे म्हणे. जर का जिल्हे, शहर आणि तालुक्यांना धार्मिक नावं देऊन प्रगती झाली असती तर श्रीरामपूर ही महाराष्ट्राची राजधानी असायला हवी होती आतापर्यंत. का आपल्याला जपान, चीन, अमेरिका सारख्या सुविधा कधीच मिळू शकणार नाही माहिती का? कारण आपल्याला आपले मूळ प्रश्नच माहित नाहीये आणि जे प्रश्नच नाहीत त्यावर आपण उत्तर शोधत बसलोय. विषय पटला असेल तर सबस्क्राईब करा.